नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 यातील या व्हिडिओमध्ये तिसरा आणि चौथा हे दोन प्रश्न सॉल्व करणार आहोत। पहिले दोन प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे राहिलेले तिसरा आणि चौथा हे दोन प्रश्न आपण सॉल्व करूया। तिसरा प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। येथे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत, ट्रायंगल RST आणि ट्रायंगल XYZ। ट्रायंगल RST काढण्यासाठी आपल्याला दोन साइड्स आणि एक अँगल दिलेला आहे। या माहितीच्या आधारे आपल्याला ट्रायंगल RST काढता येईल, परंतु ट्रायंगल XYZ काढण्यासाठी आपल्याला करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे। या माहितीच्या आधारे आपल्याला ट्रायंगल XYZ काढण्यासाठी XYZ या ट्रायंगलच्या साइड्स पण काढायच्या आहेत आणि त्यावरून दोन्ही ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येतील। येथे आपल्याला ट्रायंगल RST सिमिलर दिलेला आहे, ट्रायंगल XYZ हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत। याचा अर्थ यांच्या साइड्स प्रपोर्शनमध्ये आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स। करस्पॉन्डिंग साइड RS तर XY होईल, बरोबर आहे। RS अपॉन XY हा रेशो इक्वल टू ST अपॉन YZ होईल, बरोबर आहे। ST अपॉन YZ करस्पॉन्डिंग म्हणजे सिक्वेन्स सेम घ्यायची, RS तर XY, ST तर YZ इक्वल टू RS अपॉन XY हा रेशो आपल्याला 3/5 दिलेला आहे। म्हणजे RS ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, ही व्हॅल्यू पुट करू आणि ST ची पण व्हॅल्यू दिलेली आहे, ही पुट करू। RS ची व्हॅल्यू आहे 4.5, XY इक्वल टू ST ची व्हॅल्यू आहे 5.7 आणि YZ इक्वल टू 3.5। आता हे तिन्ही रेशो इक्वल आहेत, याचा अर्थ आपण हा रेशो आणि हा रेशो इक्वल घेऊ शकतो, हा रेशो आणि हा रेशो इक्वल घेऊ शकतो। XY आणि YZ या दोन्ही पण साइड्स काढता येतील। म्हणजे आपण 4.5 अपॉन XY इक्वल आहे 3/5 अँड 5.7 अपॉन YZ इक्वल टू 3/5। आता यावरून XY ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला। XY इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 4.5 इंटू 5 आणि हे 3 डिव्हिजनमध्ये जातील। त्याचप्रमाणे या साईडला काय होईल, या साईडला YZ ची व्हॅल्यू येईल 5.7 इंटू 5 आणि अपॉन 3, बरोबर आहे। आता देअरफॉर हे सॉल्व करू आपण। 4.5 ला 3 ने डिवाइड करता येईल, 1.5 होईल, बरोबर आहे। आणि येथे 5.7 ला 3 ने डिवाइड करता येईल, 2 राहतील 27, 1.9 येईल। म्हणजे XY ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 1.5 इंटू 5, हे कॅन्सल झालेले नाहीत 5, 1.5 इंटू 5 आणि YZ ची व्हॅल्यू काय राहील 1.9 इंटू 5, 1.9 इंटू 5। देअरफॉर XY इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन 7.5 सेंटीमीटर होईल आणि YZ इक्वल टू हे होईल 9.5 सेंटीमीटर। आपण XY ही पण साईड कॅल्क्युलेट केली आणि YZ ही पण साईड कॅल्क्युलेट केली आणि अँगल आपण किती घेणार, 40चा घेणार, कारण सिमिलर ट्रायंगल आहेत। आता आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया। प्रथम ट्रायंगल RST कन्स्ट्रक्ट करू, त्यासाठी ST ही साइड आपण 5.7 डिस्टन्स घेऊ। 5.7 फ्रॉम 0 टू 5.7 हे डिस्टन्स घेतलेले आपण STचं, S आणि T। आता S पॉईंटवर अँगल दिलेला आपल्याला 40 डिग्री, त्यामुळे आपण S पॉईंटवर आता अँगल 40चा घेणार आहोत। अँगल 40 घेण्यासाठी हा Sचा हा पॉईंट आहे, तर हा पॉईंट मॅच करायचा या पॉईंटला, हा ब्लॅक पॉईंट येथे मॅच करायचा आणि ही लाईन या लाईनला मॅच करायची। म्हणजे कसं होईल पहा, बरोबर असं होईल। तर 0 पासून या साईडनं काउंटिंग करायची आपण, 10, आपल्याला 40 पाहिजे, 40चा हा पॉईंट येईल, बरोबर आहे। मग आता हा पॉईंट आणि S आपण वाढून घेऊ। तर आता हा अँगल काढलेला आहे आपण 40 डिग्रीचा
आता ही एक साईड दिलेली आपल्याला RS 4.5 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 4.5 डिस्टन्स घेऊ. 4.5 हे डिस्टन्स घेतलेले आपण कंपासमध्ये. तर आता S पॉईंटवरून आपण इथे आर्क करणार. हा पॉईंट कोणता येईल आपला RST, आणि R आणि T आपण जॉईन केले तर ट्रायंगल RST तयार होईल. R आणि T जॉईन केलेले आहेत आणि ट्रायंगल RST झालेला आहे. हे डिस्टन्स आपण घेतलेले 4.5 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स आहे 5.7 सेंटीमीटर. याप्रमाणे ट्रायंगल आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आता ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला या दोन साईड्स मिळाल्या आहेत. त्यापैकी मोठी साईड जी आहे 9.5 ती आपण बॉटमला घेऊ. फ्रॉम 0 to 9.5 हे डिस्टन्स घेतला आपण 9.5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर YZ, Y आणि Z. आता Y या पॉईंटवर आपल्याला अँगल काढायचा आहे 40 डिग्रीचा, कारण सिमिलर ट्रायंगल आहेत त्यांचे अँगल इक्वल असतात. मग इथे आपण 40चा अँगल काढू. हा पॉईंट येईल. तो पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ, म्हणजे वाढवून घेऊ. हा अँगल झालेला आपला 40 डिग्रीचा. तर आपण ही एक साईड कॅल्क्युलेट केली. XY 7.5 Y आहे म्हणजे X या लाईनवर येईल. 7.5 डिस्टन्स कंपासमध्ये घेऊ आपण. 7.5 हे डिस्टन्स घेतल्यानंतर आपण Y पॉईंटवरून येथे आर्क करणार. हा पॉईंट मिळाला आपल्याला. तो पॉईंट कोणता असेल आपला X असेल. आणि आता X हा पॉईंट आणि Z आपण जॉईन करून घेऊ. हे जॉईंट केल्यानंतर आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होईल. ट्रायंगल XYZ. याप्रमाणे दोन्ही ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. नेक्स्ट येथे मित्रांनो दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि ते सिमिलर आहेत. ट्रायंगल AMT आणि ट्रायंगल AHE. तर या दोन्ही ट्रायंगलमध्ये A व्हर्टेक्स कॉमन आहे. याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल एकात एक आहेत. म्हणजे कसे आहेत पहा, A व्हर्टेक्स कॉमन आहे. थोडी रफ फिगर काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा A व्हर्टेक्स कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलला, म्हणजे असे दोन ट्रायंगल तयार होतील हे या प्रकारे. तर आता यामध्ये A व्हर्टेक्स कॉमन आहे. मग हा ट्रायंगल AMT घ्यायचा का हा ट्रायंगल AMT घ्यायचा, हा ट्रायंगल AHE घ्यायचा का हा ट्रायंगल AHE घ्यायचा, हे ठरवायचं कसं आपण. AM/AH यांचा रेशो दिलेला आहे. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे AM/AH. म्हणजे AM 7 पार्ट आहेत म्हणजे AM हे प्रपोर्शन जास्त आहे. म्हणजे AM हा पॉईंट घेऊ आपण, बरोबर आहे. आणि AH म्हणजे H पॉईंट हा येईल, बरोबर आहे. AM हे 7 पार्ट होतील, त्यापैकी AHचे 5 पार्ट होतील. म्हणजे हा आपला ट्रायंगल AHE हा छोटा असेल आणि AMT हा ट्रायंगल मोठा येईल. त्यामध्ये आपल्याला हा अँगल दिलेला आहे 50 डिग्रीचा. आणि AM हे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 6.3 सेंटीमीटरचं. आणि AT हे पण डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. A पासून T पर्यंतचं डिस्टन्स आहे 5.6 सेंटीमीटर. तर आपल्याला AHE हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर कसे करायचे ते पाहूया. आपल्याला ट्रायंगल AMTची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण ट्रायंगल AMT काढूया. त्यासाठी 6.3 सेंटीमीटर AM हे डिस्टन्स काढू आपण स्केलच्या साहाय्याने. फ्रॉम 0 to 6.123 हे डिस्टन्स काढलं आपण. ते डिस्टन्स AM आहे. डिस्टन्स घेतलेलं आपण 6.3 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता A पॉईंटवर 50 डिग्रीचा अँगल काढायचा आपल्याला. त्यासाठी हा 50चा पॉईंट आलेला आहे, तो आपण एक्सटेंड करून घेऊ म्हणजे वाढवून घेऊ. हा अँगल काढला आपण 50 डिग्रीचा. आणि दुसरी एक साईड दिली AT 5.6 सेंटीमीटर. कंपासमध्ये 5.6 डिस्टन्स घेऊ आपण.
हे कंपासमध्ये डिस्टन्स घेतलेलं आहे आपण 5.6 सेंटीमीटर. ए पॉईंटवरून येथे आपण आर्क करणार. तो आर्क म्हणजे आपला कोणता पॉईंट असेल? AMT पॉईंट असेल. बरोबर आहे. म्हणजे आपला ट्रायंगल AMT एवढ्या माहितीने कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आपण ट्रायंगल AMT काढला, परंतु आपल्याला ट्रायंगल कोणता काढायचा आहे? AHE, म्हणजे हा छोटा ट्रायंगल काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. AM/AH इक्वल टू 7/5. याचा अर्थ AM हे डिस्टन्स जे आहे त्याचे 7 इक्वल पार्ट करायचे आहेत आपल्याला, आणि जो 5वा पार्ट येईल त्या पॉईंटला आपण एचने इंडिकेट करणार. आता AMचे आपल्याला 7 पार्ट करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं? एक ॲक्यूट अँगल काढायचा. म्हणजे या लाईनशी ॲक्यूट अँगल 90पेक्षा कमी असणारा अँगल काढू आपण. सपोज हा 90पेक्षा कमीच आहे. 90 कसा होईल? असा आणि असा स्ट्रेट होईल. त्यापेक्षा कमी काढला आपण. 7 पार्ट करायचे आहेत, त्यामुळे आपण ही थोडी लाईन थोडी वाढवूया, मोठी काढू. आता कंपासमध्ये काय करायचं? काहीतरी सुटेबल डिस्टन्स घ्यायचं, ठराविक डिस्टन्स घ्यायचं. ए पॉईंटवरून 7 इक्वल पार्ट करायचे आपल्याला. 1 2 6 आणि हे 7 पार्ट इथे येतोय. आपल्याला ही लाईन थोडी वाढवावी लागेल. त्यासाठी स्केलचा वापर करायचा. 7 पार्ट केलेले आपण यांना प्रत्येक पॉईंटला आपण A1, हा A आहे म्हणून हा A1, हा A2 पॉईंट होईल, हा A3 पॉईंट होईल, हा A4, A5, A6 अँड लास्ट A7. आता आपण हा पॉईंट 7th पॉईंट आणि M हे जॉईंट करून घेऊ. म्हणजे AMचे आपण टोटल हे 7 पार्ट केलेत. ह्या प्रत्येक पॉईंटवरून जर आपण या लाईनला पॅरलल लाईन काढल्या तर येथे जे पॉईंट येतील ते इक्वल 7 पार्ट होतील. आता आपल्याला 5 पार्ट पाहिजेत. 5 पार्ट म्हणजे हा पॉईंट A5चा हा पॉईंट आपण आता येथे आपल्याला पॅरलल काढावं लागेल. म्हणजे या लाईनला पॅरलल पाहिजे. म्हणजे येथे जो अँगल आहे तो अँगल या पॉईंटवर व्हायला पाहिजे. आता येथे कोणता अँगल आहे तो आपल्याला कसा काढायचा या पॉईंटवर पाहू आपण. आता एक आपण सुटेबल डिस्टन्स घेतलेलं आहे, येथे आर्क केला आपण. बरोबर आहे. मग त्याच ह्या पॉईंटवरून A5 वरून आपल्याला हे डिस्टन्स न हलू देता तसाच आर्क करायचा आहे. केलेला आपण आर्क. बरोबर आहे. मग आता येथे आर्क झाला, येथे आर्क झाला आहे. येथे 2 साईड्स आहेत पण येथे एक साईड नाही. त्यासाठी आपल्याला या 2 साईड्समधलं डिस्टन्स किती आहे ते आपण येथे कॅल्क्युलेट करू. एवढं डिस्टन्स आहे. बरोबर आहे. मग आता हे डिस्टन्स न हलू देता याच पॉईंटवरून येथे आपण आर्क करणार. म्हणजे आता A5 आणि तो पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. A5 आणि मिळालेला आर्कचा पॉईंट आणि तो या लाईनला टच करू. हा जो पॉईंट येईल आता हा जो पॉईंट आलेला आहे आपला, हा कोणता पॉईंट आलेला आहे? H आलेला आहे. कशामुळे? कारण AM/AH AM हा रेशो 7 पार्टचा आहे आणि त्यापैकी 5th पार्ट आपण काय घेतलेला आहे? H पॉईंट घेतलेला आहे. आता आपल्याला ट्रायंगल AH पाहिजे. A आहे, H आहे, पण E कुठे येईल? E या लाईनवर येईल. पण तो कसा येईल? येथे जो अँगल आहे तोच अँगल येथे पण तयार व्हायला पाहिजे. मग तीच प्रोसेस. येथे जो अँगल आहे तो आपल्याला H पॉईंटवर काढायचा आहे. त्यासाठी आपण कंपासमध्ये काय करू? एक डिस्टन्स घेऊ असं.
म्हणजे हा अँगल आपण आता काउंट केलेला आहे। एच पॉईंटवरून पाहिजे आपल्याला, म्हणून आपण येथे एक आर्क घेऊ। असा आर्क घेतलेला आहे। आता येथे दोन साईड्स आहे, त्या साईड्समधलं डिस्टन्स किती आहे पाहू आपण। हे डिस्टन्स आहे, हे न हलू देता या पॉईंटवरून आपल्याला येथे आर्क करायचा आहे। म्हणजे एच आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करणार आहोत। एच आणि तो पॉईंट आपण एक्सटेंड केला, म्हणजे हा पॉईंट कोणता येईल आपला, AHE पॉईंट येईल। बरोबर आहे। हा आपण रिक्वायर्ड ट्रायंगल AHE कन्स्ट्रक्ट केलेला आहे। पहा आता AM/AH हा रेशो 7/5 दिला होता। AM चे 7 पार्ट आहेत, त्यापैकी AHचे 5 पार्ट आहेत। हा होईल आपला रिक्वायर्ड ट्रायंगल। समजले मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।